वापरलेले कपडे देताना तुम्ही सुद्धा ही चूक करताय का? कारण यामुळेच तुमच्या घरात लक्ष्मी नाराज होऊ शकते. कारण खूप लोक कपडे दान करतात, पण योग्य पद्धत फार कमी लोकांना माहिती असते. आपल्या सर्वांच्याच कपाटात असे अनेक कपडे असतात जे आपण आता वापरत नाहीत. मग आपण काय करतो? कोणा गरजू व्यक्तीला देतो किंवा कामाला येणाऱ्या मावशींना सुद्धा देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, कपडे देणं ही फक्त एक मदत नाही, तर ती एक एनर्जी एक्सचेंज आहे. तुमच्या एका चुकीच्या पद्धतीमुळे तुमची सुद्धा प्रगती थांबू शकते किंवा लक्ष्मी नाराज होऊ शकते, असं वास्तुशास्त्र सांगतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कपडे देण्यापूर्वी काय करावं आणि ते कशा पद्धतीने द्यावे. अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण करतो कपडे दान करत असताना, आणि त्या टाळाव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक नशीब बदलू शकणारी टिप्स सुद्धा मिळणार आहे. तर आपण एखादा कपडा जेव्हा अनेक वेळा वापरतो तेव्हा त्या कपड्याच्या धाग्यामध्ये आपला ऑरा म्हणजे आपली ऊर्जा सामावलेली असते, मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक. जर तुम्ही खूप दुःखात असताना एखादा कपडा घातला असेल तर त्या कपड्यात ती वाईब असते. वास्तुशास्त्र काय म्हणतं? जर आपण आपले कपडे तसेच कोणाला दिले तर आपली ऊर्जाही त्यांच्याकडे जाते. म्हणूनच कपडे देण्यापूर्वी ती ऊर्जा वेगळी करणं गरजेचं असतं. आता यासाठी काय करायचं? तर यासाठी तुम्ही खड्या मिठाचा वापर करू शकता, कारण नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ हे उत्तम मानलं जातं. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारं सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. आता ते कसं वापरायचं? तर कपडे दुसऱ्यांना देण्यापूर्वी ते जेव्हा तुम्ही धुता तेव्हा त्या पाण्यात एक मूठभर खडं मीठ टाकावं. यामुळे त्या कपड्यातील तुमची ऊर्जा पुसली जाते. याचा फायदा असा होतो की ते कपड्यांतील सूक्ष्म जंतू मारण्यासही मदत करतात. याचबरोबर कपडे धुवून वाळत घातल्यानंतर आपण त्या कपड्यांमध्ये कापूर ठेवू शकता. कापूर हा पवित्रतेचं प्रतीक आहे. कपडे सुकल्यानंतर त्यावर कापराची धुरी सोडावी किंवा कपड्यांच्या घडीत एक कापराची वडी ठेवावी. यामुळे काय होतं? कपड्यांना एक प्रकारची सात्विकता प्राप्त होते. समोरच्या व्यक्तीला ते कपडे वापरताना प्रसन्न वाटतं. आता कपडे दुसऱ्यांना देण्याआधी मीठ वापरणं किंवा कापूर वापरणं एवढंच उपयुक्त नाही, तर काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी. जसे घाण वास येणारे कपडे कधीही देऊ नये. ते धुतलेले आणि इस्त्री केलेले असावेत. जे तुम्ही स्वतः घालू शकत नाहीत ते दुसऱ्यांना सुद्धा देऊ नये. दान हे नेहमी वापरण्यायोग्य वस्तूंचंच असावं. कपडे प्लास्टिकच्या पिशवीत कोंबून देण्यापेक्षा कागदी बॉक्समध्ये व्यवस्थित घडी घालून द्यावे. देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा दोघांचाही सन्मान यामुळे राखला जातो. त्याचबरोबर हे कपडे जेव्हाही तुम्ही देता तेव्हा शक्यतो सूर्यास्तानंतर किंवा रात्री उशिरा दान देणं टाळावं. सकाळी किंवा दुपारी हे देऊ शकता. आता जेव्हाही आपण